तुम्ही नेहमी येता का? काय नेहमी कोण येईल? काही विचारता का तुम्ही? नाही, आय एम सॉरी अगेन, मला तसं म्हणायचं नव्हतं. कळलं, तुम्ही please- आलं लक्षात. दुसरी वेळ आहे माझी. एकदा लग्न करून चूक केली आणि ती सुधारण्याकरता दुसरी घोडचूक. लग्न व्हायच्या आधी सगळंच बरोबर वाटतं दोघांना. लग्न झाल्यावर मात्र चूक काय आणि कोणाची हे शोधण्यात निम्म आयुष्य खातो आपण दुसऱ्या माणसाचं. मुलांसाठी तर लग्न असा सोयीचा प्लॅन आहे ना, ज्यात रोमिंग फ्री असतं आणि लोकल कॉलला पैसे पडतात. ज्याला कुणाला लग्न नावाची कल्पना सुचली ना, तो महामूर्ख असला पाहिजे. ॲक्च्युली त्याला आत्महत्या करायची असेल. लग्न करायचंच तर एखाद्या वडाच्या झाडाशी करावं. एक तर ते काही बोलत नाही आणि आपण बोललो की ऐकून घेतं. आणि वर्षातून एकदा फेऱ्या मारल्या त्याच्या भोवती की खुश. नाहीतर लग्नाला एक्सपायरी डेट तरी हवी. मला नाही तसं वाटत. लग्न म्हणजे काय प्रॉडक्ट नाही एक्सपायरी डेट असायला. इट्स अ कमिटमेंट. ह्या कमिटमेंटचा त्रासच जास्त आहे. माझं आयुष्य जर मला माझ्या मनासारखं जगता येणार नसेल तर काय अर्थ आहे ना या कमिटमेंटला? समजून घ्यावं लागतं, वेळ द्यावा लागतो. वेळ निघून जाते तोपर्यंत. पण म्हणून वेगळं होणं हा काही पर्याय नाही आहे. तेव्हा वेगळं काही सुचत नाही आणि करावंसं पण वाटत नाही. आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असतं आपल्याला, जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल. रागिणी नक्की परत येईल, माझी बायको परत येईल, खात्री आहे माझी. तिला आत्ता वेगळं व्हायचं आहे आणि मी नाही अडवणार तिला. कारण आदळअपट करून नातं टिकवता येत नाही. पण मी तिला वेळ देईन. कारण नातं संपलं तरी प्रेम उरतंच. मी तिची वाट पाहणार आहे शेवटपर्यंत. वाव, व्हेरी गुड. तुम्ही ना एखाद्या सोशल नेटवर्किंग साईटवर स्टेटस म्हणून लिहा. खूप लोक लाईक करतील. माझ्याकडून मात्र डिसलाईक. एकच काहीतरी निवडता येतं. लग्न करा किंवा आनंदी राहा. आणि मी आनंदी राहायचं ठरवलं आहे. तुम्हाला गॉड ब्लेस.